हिचं रुटीन झालेलं आहे. स्वयंपाक झालं मेन म्हणजे, आणि हिचं टिफिन करून द्यायचं, त्याची तयारी करून ती नाही म्हणते ॲक्च्युली. आज स्कूल झालं ते रोजच असते, फक्त तयारी करेपर्यंत ती कंटाळा करते. एकदा तयारी झाली की मग घरी नाही थांबत. तिचं टिफिन तयार करून दिलं. आज केलं आहे टमाटरची चटणी, कारण भाजीपाला नव्हतं काहीच, आणि साधं असते. कारण इतक्यासाठी काय बनवणार थोडंसं विचारच येतो. काय एक पावभाजी जरी आली तरी ती संपत नाही. सो टिफिन करून देणार तिची तयारी करून देते आली. आणि मे बी आज अजय निघणार आहे संध्याकाळला, संध्याकाळची ट्रेन आहे त्याची. बाकी जे पण काही कामं आहेत ते आज दिवसभर चालूच राहणार, जे पण काही रुटीन आहे. अन्वी तिचं पहिलं बोरणांचं लॉग बघत आहे. तुझं आहे. सो हे आहे अन्वीचं पहिलं लूट केलं होतं ते, आणि ती सगळं काढून खाते. तिथले जेवढे पण काय म्हणतो आपण चिरंजी आहे त्या ज्वेलरीवरची ती पूर्ण काढून खाते. सो हा लॉग नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करून देणार. चला अन्वी, स्कूलला जायचं आहे ना. बघ 9:15 झाले. फास्ट आंघोळ करू. मग संध्याकाळी बाबा येणार आहेत. हो. सो वाजलेलं आहे जवळपास 7:30. थोडं बाहेर गेली होती मी, काही सामान आणायचं होतं. लिक्विड वगैरे पण संपलेलं होतं भरपूर दिवसाचं. सो मी डेली यूजसाठी हे आपलं फॅब लिक्विड यूज करतात, डेली यूजचे जे कपडे असतात. सो मी वॉशिंग मशीनलाच लावते. फक्त जेवढे पण व्हाईट कपडे आहेत किंवा शर्ट्स वगैरे आहेत तसे मग हाताने धुवून काढते. जसं वेळ मिळेल तसं पॉसिबल होईल तसं. बाकी डेली यूजला फॅब लिक्विड हे बेस्ट आहे डेली यूजसाठी. त्यानंतर हे ड्रेनेक्स पावडर आणलं होतं, कारण मधामध्ये थोडंसं पाण्याचं लिकेज स्टार्ट झालं होतं. बेसिनचं पाणी टाकलं की दुसऱ्या साईडने ते ओव्हरफ्लो व्हायचं. सो हे मधामधात जर घालत असलं ना तर पाईपाची जी क्लिनिंग आहे आणि जो पण चिकटपणा असतो आतमधला तो इझिली जळून जातो. पण थोडंसं त्याला सांभाळून यूज करावं लागतं. जेव्हा पण आपण पूर्ण पॅकेट ॲट टाइम घालायचं आणि त्याला सोडून द्यायचं. त्याच्यानंतर त्याचं कुठं पाणी वगैरे नाही घालायचं किंवा त्या थोड्या वेळ यूजच नाही करायचं बेसिनचं. आणि थोडं टाकताना घातल्यानंतर लगेच दूर होऊन जायचं, कारण ती पूर्ण वाफ निघते. आणि ती इनकेस जर डोळ्यात किंवा डोळ्याला वगैरे जर लागली तर ते खूप घातक आहे, कारण एक प्रकारचं ते ॲसिडच आहे, फक्त पावडर फॉर्ममध्ये आहे. सो ते 2 घेऊन भरपूर महाग वाटतं मला. जवळपास हा पण वेगवेगळ्या प्राइसला मिळतो. मागे कृष्णामधून घेतलं होतं त्यावेळेला तो 25 रुपयाला मिळालं होतं. एक पॅकेट होतो जो 30 रुपयाला, तर हे 30 रुपयाला एक पडलं मला हे. तर हे झालं 60 रुपीज. त्याच्यानंतर थोडीसं भाजी घेऊन मला चवळी भाजी हवी होती ॲक्च्युली, पण मग लाल भाजी घेऊन आली. याला उद्यालाच करून घेणार, कारण फ्रेश असली तर छान वाटतं. त्यानंतर अंडे घेऊन आली कारण आजकाल अन्वीला अंडे लागतात. तिला अंडा जर दिसला फ्रीजमध्ये तरी ती काही ना काही बनवून मागते. तर ऑमलेट करून देते किंवा मग राईससोबत मिक्स करून देते किंवा मग असंच उकडून ती खाऊन घेते. त्यानंतर मला करायचं आहे लोणचाचा ठेचा. मी मिरची आणली होती ॲक्च्युली त्या दिवशी. लाल मिरच्या ज्या खूप मोठ्या असतात, भरपूर दिवसापासून शोधत, पण माझ्या एवढ्यात बाहेर जाणं होत नव्हतं. अजेच घेऊन यायचा भाजीपाला, तर मला माहीत पण नव्हतं की मार्केटला आल्या आहेत बा म्हणून. तर त्या दिवशी मला दिसल्या त्या मिरच्या. सो एकदा मी बनवला होता ठेचा. सो थोडंसंच बनवलं त्यावेळेला, फर्स्ट टाईम होतं तर थोडंसंच बनवलं होतं. खूप छान बनलं होतं. सो आत्ता फायनली मला त्या दिवशी ते मिरची घेऊन तर मला ठेचा करायचा. सो लसूण घेऊन आली, लिंबू माझ्याकडे ऑलरेडी आहे, आणि बस अन्वीचं दूध. एवढं सगळं सामान आणेपर्यंत पूर्ण गाडी एका साईडला लिटरली तर झोपून गेली होती स्कूटी, कारण 1.5 लिटर दूध. त्याच्यानंतर ते
लिक्विड भाजीचं हे सगळं नेणवी गेली आहे. काकू वडी खेळते. चला बघते आता स्वयंपाकाचं काय करायचं. तसं सकाळची भाजी आहे आणि थोडंसं भात मांडून घेते गरम गरम. बघू आता असे निघालाय तसं. मे बी तो उद्या सकाळी 9 रात्रीचे 9. पण मला अचानक आठवलं की ठेचा करायचा होता. काल ॲक्च्युली काल मिस झालं करायसाठी. आज मग येताना संध्याकाळी लसूण नव्हतं माझ्याकडे, सो लसूण घेऊन आली आणि म्हटलं आता वेळ आहे करायचं. आणि ॲक्च्युली कार्टून बघत होते तो, म्हटलं तोपर्यंत करून घेते. पण तोपर्यंत मी इथे येऊन बसले. सो इथं सगळं वॉश करून घेतलं आधी. सो इथं लसूण पण व्यवस्थित वॉश करून घेतलं कारण हे पॅकेटचं असते. मी जनरली आजकाल गावाकडून नाही आणत कारण तेवढं शिनणे आणि सगळं मेंटेन करणं एवढं वेळच मिळत नाही. सो त्यामुळे असे पॅकेट्स घेऊन येते. यामध्ये बाकीचं स्टोअर करून ठेवून देते. आणि या लाल मिरच्या मला मिळाल्या होत्या, सो या लाल मिरच्या मी घेऊन आली. आता चला बघू आता कसं बनतं. ॲक्च्युली जवळपास 2 वर्षाची गॅप झालेली आहे. मी 2 वर्षाच्या आधी बनवलं, सो मला तेवढं आठवत पण नाही आहे. बघू आता. डायरेक्ट ग्राइंड करायचं असते 2-3 कंटेंट मिळून. सो वाजले आहेत 9:45 आणि गेल्या 1 आठवडा झाला आम्ही दोघे जणी 10 वाजले की मूवी बघायला बसतो. सो मागे एक म्हणजे आता 2 दिवसाच्या आधी एक सिरीज कंप्लीट केली, ती बघितली. ती मी मराठी सिरीज आहे लंपन म्हणून. सो छान आहे, अगदी शॉर्टकट सिरीज आहे. माहिती नाही त्याच्या समोरचे पार्ट मे बी येणार आहेत की नाही. ते जवळपास 6 एपिसोड्स ते आहे. आधी पण 1-2 सिरीज बघितले आहेत आम्ही भरपूर त्या. आणि बघू आता आज कुठली मिळते. त्याच्यानंतर 2 दिवस झाला मास्टर शेफ बघत आहे. जो मास्टर शेफ सेलिब्रिटीचं जे सुरू आहे ते बघितलं. भरपूर सिरीज आहेत पण ते कसं आहे कंटिन्यूशनमध्ये बघणं झालं तर मग बरं होऊन जातं, नाही होत ते.
चला आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट अँड टेक केअर, बाय बाय.